नमस्ते. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त असणार, मस्त असणार, मजेत असणार. 2024 हे वर्ष आपलं चालू झालेलं आहे. मी पुन्हा आपल्या सेवेसाठी माय हिलिंग सेंटरमधून माय टॅरो ट्रेडिंग घेऊन आलेली आहे. मी स्वतः आपल्यासाठी 2024 जे कन्या राशीचं प्रिडिक्शन आहे त्यासाठी मी आपल्याकडे पुन्हा आलेली आहे. आपली सेवा करण्यासाठी आलेली आहे. 2024 हे वर्ष माझे कन्या राशीचे जे व्ह्युअर्स आहे, जे फ्रेंड्स आहे, त्यांच्यासाठी सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येऊ द्या ही मी युनिव्हर्सल आणि एंजलसाठी प्रेयर करते. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आपण आता जे चालू करणार आहोत ते कन्या राशीचं 2024 या वर्षीचं कशा पद्धतीचं येणार आहे. 2024 सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, करिअर, रिलेशनशिप, मॅरेज, कन्सिव्ह, बेबीचं आगमन, बिझनेस, काय काय आपल्यासाठी घेऊन यायला लागलेलं आहे. चला तर माझ्याबरोबर 2024 या वर्षाची सैर करून येऊया आपण. हे युनिव्हर्सल माझे जे कन्या राशीचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी 2024 हे वर्ष काय घेऊन आलेलं आहे त्यांना आपण जाणून घ्यायचं आहे. आणि मला पण प्लीज गाईडलाईन करा की माझे जे व्ह्युअर्स आहेत कन्यावाले त्यांच्यासाठी काय आहेत मेसेज. प्लीज कन्या राशीवाले माझ्याबरोबर कनेक्ट व्हा. हे व्ह्युअर्सल माझे कन्या राशीचे जे व्ह्युअर्स, जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी 2024 हे येणारं वर्ष काय घेऊन आलेलं आहे. वाव, पहिलाच काय निघून आलेलं आहे आपलं 2 ऑफ कप्स. मी अजून कार्ड काढतीये तर हे बाहेर पडलेलं आहे, मी ठेवून टाकते इथे तसंच. 2 ऑफ कप्स काय चाललेलं आहे? एंगेजमेंट करायची आहे, मॅरेज करायचं आहे. लव्ह रिलेशनशिपमध्ये गेल्या वर्षीपर्यंत काय फारशा घडामोडी घडलेल्या नाही आहेत. काय चाललेलं आहे तर 2 ऑफ कप्सच्या एनर्जीतून आपल्याला हे दिसून येत आहे की एंगेजमेंट आणि लग्नापर्यंत हा विषय पूर्णपणे चाललेला आहे. त्याशिवाय जर आपण बिझनेसमध्ये आणखी कोणी पार्टनर घेणार असाल तर पार्टनरच्या रिलेटेड जर विचार करत असाल किंवा त्यांच्याबद्दल मनामध्ये काही गोष्टी चालू असतील तर इथे आपल्याला युनिव्हर्सलनं हा पण मेसेज पाठवून दिलेला आहे की हा बिझनेस हा तुमच्या पार्टनरशिपमध्ये होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं आपला हा बिझनेस होऊ शकतो. तर इथे साधारणपणे जे पहिलंच कार्ड जे शफल होता जे बाहेर पडलेलं आहे ती आपल्याला ही एनर्जी 2024ची ही गुड न्यूजच्या स्वरूपात तर पहिल्यांदा त्यांनी आपल्याला हीच दिलेली आहे. पुढची पण आपण एनर्जी काढणार आहोत. रँडमली याच्यातले आपण कार्ड काढणार आहोत. मी हे बाजूला ठेवते 2 ऑफ कप्सची एनर्जी. ओके, कार्ड शफल केलेले आहेत. आपण याच्यातले 10 कार्ड्स काढून घेणार आहोत. चलो तर मी इंटिट्यूवली कार्ड याच्यातले 10 कार्ड्स काढून घेतलेले. ओके, टेम्परन्सची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. टेम्परन्स आणि टेम्परन्स एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेली आहे, हेल्थच्या दृष्टिकोनातून बोलायला लागलेली आहे ती. तरी पण आपण सगळे कार्ड अगोदर सगळे लावून घेऊया आणि त्याच्यानंतर एक एक कार्डचं मी आपल्याला विश्लेषण करणार आहे. 6 ऑफ सॉर्डची एनर्जी आपल्याला आहे. 5 ऑफ सॉर्डची एनर्जी आलेली आहे. सगळ्या सॉर्डवाल्या एनर्जी आपल्या निघून आलेली आहेत. 5 ऑफ पेंटिकल एनर्जी निघून आलेली आहे. 5 नंबर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असू शकतो. 5 नंबर्स आपल्याला बऱ्याच वेळेला दिसू शकतात. एंजल नंबर आहे तो आपल्याला 5 नंबर दिसू शकतो. स्ट्रेंथची एनर्जी आलेली आहे. किंग ऑफ वँडची एनर्जी आलेली आहे. 6 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. नाईट ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. ओके ओके ओके, 6 नंबर, 5 नंबर शक्यतो इथे आपल्याला पुन्हा पुन्हा दिसायला लागलेले आहे. तर 5 नंबर फार इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. ओके, एकंदरीत बघता तुमचं जे एक जे चाललेलं आहे बऱ्याच वर्षापासून म्हणता येईल किंवा 2022-23 या वर्षामध्ये ज्या दिसायला लागलेल्या आहेत त्या घडामोडी
त्याच्यावरनं तर मला हे इथे दिसायला लागलेलं आहे. कामाचा अतिशय सारं खूप प्रेशर झालेला आहे. खूप साऱ्या एनर्जीमध्ये आपण ब्लॉक झालेले आहात. कारण 10 ऑफ सॉर्ट्स 10 ऑफ वँडची आपल्याकडं जी एनर्जी आलेली आहे ती आपल्याला आपली जी मानसिकता आहे त्याच्यामध्ये जे दिसायला लागलेलं आहे, जे अंतरंगामध्ये जी खळबळ वाजलेली आहे ती आपल्याला दिसायला लागलेली इथं. तर ते बघता की एक अशा काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत की जे मनाला अतिशय यातना दिलेल्या आहेत, अतिशय वेदना दिलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टीमध्ये हे पण दिसायला लागलेलं आहे की खूप सारे मोठे लॉसेस झालेले आहेत. रिलेशनमध्ये लॉसेस असतील, बिझनेसमध्ये लॉसेस असतील, एज्युकेशन क्षेत्रामध्ये असेल तर ज्याप्रमाणे तुम्हाला एक ग्रोथ किंवा ज्याप्रमाणे एक आपल्याला सक्सेस पाहिजे होता तो इथं सक्सेसच्या दृष्टीनं आपल्याला इथे कुठे ना कुठेतरी नाराज केलेला आहे 2023 या वर्षानं. शिवाय इथे आणखीन पण काही गोष्टी दिसायला आल्या जे आपले रिलेटिव्ह आहेत, जे फ्रेंड्स आहेत, तिथे पण आपल्याला फार मोठा धोका मिळालेला आहे. इथे आपल्याला हे पण दिसायला लागलेलं आहे की रिलेशनशिपमध्ये असाल किंवा फॅमिली मॅटर जर चाललेला असेल तर इथे कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याच्यातून पण एक अत्यंत एक वेदनादायक तुम्हाला हा जो प्रवास आलेला आहे 1-2 वर्षापासूनचा तो मला इथे दिसायला आलेला आहे. आणि हे संपूर्ण रिलेशन सांभाळता किंवा फायनान्शियल क्रॅशेस वगैरे जे चाललेले आहेत ते सांभाळता किंवा बिझनेस लॉसेसच्या दृष्टिकोनातून जे तुम्हाला इथं जी यातना इथे दिसायला लागलेली आहे किंवा जे एक दर्दभरी कहाणी तुमची इथं 10 ऑफ सॉर्डवरनं दिसायला लागलेली आहे, त्याचं जे प्रेशर घेतलेलं आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपलं इथं मला प्रेशर दिसायला लागलेलं आहे. याचा परिणाम हा असं व्हायला लागलेला आहे की एक एन्झायटी नावाचं जे एक चाललेलं गणित तुमचं जे आहे ते इथं दिसायला लागलेलं आहे. जी उदासीनता आहे ती सगळीकडे आपली पूर्णपणे पसरली गेलेली आहे हे दिसायला लागलेलं आहे. 5 ऑफ कप्सची एनर्जी आणि 10 ऑफ वँडची ह्या 2 एनर्जी बघता आणि ही एनर्जी जी बघता ह्या साऱ्या गोष्टीतून तुमची एक दर्दभरी कहाणी इथं आपल्याला समोर निघून यायला लागलेलं आहे. आणि त्याच्यातून इथं टेम्परन्सची जी बॉटम ऑफ द डेकची जी एनर्जी निघून आलेली आहे ती हे सांगायला लागले की हेल्थ इश्यू किती मोठा तुमचा क्रिएट व्हायला लागलेला आहे लाईफमध्ये. तर इथे हे सांगायला लागलेलं आहे की या साऱ्या गोष्टीसुद्धा आपली हेल्थ जर चांगली असेल तर आपल्याला वेल्थकडे आपण खूप चांगल्या पद्धतीने अट्रॅक्ट होऊ शकतो किंवा त्या गोष्टी आपण अचीव करू शकतो किंवा त्या टॉपपर्यंत आपण जाऊ शकतो. पण ह्या मानसिक यातनातून तुम्ही जे चाललेले आहात त्याच्यामुळं जो परिणाम व्हायला लागलेला आहे त्या साऱ्याच तुमच्या करिअरवर, रिलेशनवर, संपूर्ण गोष्टीवर या साऱ्या गोष्टीचा परिणाम व्हायला लागलेला आहे. इथं हर्मिटची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागले की बऱ्याच वेळेला अशी पण एक उदासीनता तयार झालेली आहे की जीवन आता काय ॲक्च्युली माझ्या जीवनामध्ये काय मांडून ठेवलेलं आहे, काय पुढं चाललेलं आहे, काय होणार आहे, काय माझ्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होणार आहेत का, हीच माझ्या जीवनाची ही चाललेली गोष्ट आहे. तर हीच गोष्ट चाललेली आहे. तर इथे आपल्याला टेम्परन्सनं ही एनर्जी सांगितलेली आहे. पहिल्यांदा आपली हेल्थ फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला हेल्थ सांभाळायची आहे. हेल्थमुळं जे एक तुमच्याकडे जो एक स्टॅमिना जो पाहिजे होता, जी काम करण्याची जी एक उत्साह आहे, जी एक एनर्जी पाहिजे होतं ती पूर्णपणे तुमची एक गळून पडलेली आहे. इथं 5 ऑफ सॉर्ड्स, 5 ऑफ पेंटिकल आणि 5 ऑफ कप या तिन्ही पण ज्या एनर्जी आहेत त्या तिन्ही एनर्जी आपल्याला शेस क्लिअर कट ह्या गोष्टी सांगायला लागलेल्या आहेत. 5 ऑफ पेंटिकलची जी एनर्जी आहे, जे एक फायनान्शियल जे एक तुमचा टफनेस जो चाललेला आहे, जो एक काळ चाललेला आहे, एक आर्थिक अडचणी जे चाललेले आहेत एक त्या रिलेटेड आपल्याला हे सांगायला लागले. दुसरं 5 ऑफ कपची ही एनर्जी आपल्याला सांगायला लागलेली आहेत. बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा होत्या की एक स्वतःला सावरता किंवा सगळ्यांना सावरताना तुमची एनर्जी एक ड्रेन होऊन गेलेली आहे आणि सातत्यानं पुन्हा त्याच गोष्टी तुमच्या बाबतीत ज्या घडायला लागलेल्या आहेत, ॲक्च्युली पॉझिटिव्ह वेनं घडणारी गोष्ट जी एक निगेटिव्ह वेनं होत गेली त्याच्यामुळे तुमची एक जी परेशानी आहे, जी एक मानसिकता आहे ती आपल्याला दिसायला लागली. त्याचप्रमाणे 5 ऑफ सॉर्डची एनर्जी जी आहे ती आपल्याला ही दिसायला लागलेली आहे की जवळच्या लोकांनी जे एक विश्वासाने कुठे ना कुठे एक विश्वासघात केल्यामुळेची पण आपल्याला एनर्जी दिसायला लागलेली आहे. ह्या आपल्या 3 एनर्जी इकडे आपल्याला ह्या दिसून आलेले आहेत. जे एवढ्या वर्षामध्ये तुमच्याबरोबर जे काय चाललेलं आहे 2-3 वर्षामध्ये त्या रिलेटेड इथे आपल्याला ही एनर्जी निघून आलेली आहे. पण इथं आपल्याला हे सांगितलेलं आहे की 6 ऑफ सॉर्ड्स आणि 6 ऑफ कप्सची एनर्जी हे सांगायला लागलेलं आहे की युनिव्हर्सलनं प्रत्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये कुणीतरी गॉड फादर पाठवलेला आहे, कुणीतरी एक एंजल्स पाठवलेला आहे, जे की तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर गाईडलाईन ती करत होती. पण तुम्ही त्यांच्या गोष्टीकडं कुठे ना कुठेतरी इग्नोरन्स केलेला आहे. ती गोष्ट तुम्ही ध्यानात धरलेली नव्हती. त्यामुळं पण ह्या साऱ्या गोष्टीमधून तुम्हाला एक सफर व्हावं लागलं. हे पेनफुल जर्नी जी चाललेली होती त्या रिलेटेड इथं आपल्याला दिसायला लागलेली आहे. पण इथं आपल्याला युनिव्हर्सलनं हाही एक संदेश दिलेला आहे की स्ट्रेंथची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे.
तुम्ही एक पर्सनॅलिटी अशी आहे की ॲक्च्युली खूप हिंमतवान पर्सनॅलिटी आहे. तुमच्याबरोबर जे राहणारे लोक आहेत त्यांना तुम्ही इतकी स्ट्रेंथ देऊ शकता, त्यांना तुम्ही इतके इन्करेज करू शकता, तर तुम्हाला स्वतःला डिस्करेज करायचा काही अधिकार नाही असं युनिव्हर्सल आपल्याला क्वेश्चन करायला लागलेलं आहे. 2 ऑफ कप्सची एनर्जी आणि 6 ऑफ कप्सची एनर्जी बघता ह्या गोष्टी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की जी काही कामं आपली थांबलेली होती किंवा बिघडलेली होती, तर 2024 या वर्षामध्ये ही कामं कुठं ना कुठं तुमच्या ह्याच्या लाईफमध्ये पूर्णपणे पॉझिटिव्हली ही कामं होत राहतील. थोडासा त्याला विलंब लागत राहील, पण कामामध्ये कुठे ना कुठेतरी 2023-2022 या वर्षीपेक्षा सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतील. तर तुम्हाला इथे हे सांगितलेलं आहे की जे एक तुम्ही ब्लॉकेजेस सगळे क्रिएट केलेले आहेत किंवा जे एक उदासीनता स्वतःभोवती क्रिएट केलेली आहे, सोल माइंड बॉडी या कुठेही याचा अलायन्समेंट सगळा जो आहे तो संपूर्णपणे जो बिघडलेला आहे तो तुम्हाला व्यवस्थित पहिल्यांदा करावा लागेल. त्यासाठी आपल्याला हिलिंगची एनर्जी निघून आलेली आहे. कुणीकडून पण हिलिंग घ्या. स्वतःची एक क्रिएटिव्हिटी काय आहे त्याच्यामध्ये बघा, स्वतःचा छंद काय आहे त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडते त्याच्यामध्ये बघा. स्वतःची बॉडी पहिल्यांदा हील करा. माइंड बॉडीला पहिल्यांदा एका अलाइनमेंट आणि नंतर सोल तुमचा ॲटोमॅटिकच त्याच्यामध्ये अलाइनमेंटमध्ये येणार आहे. जोपर्यंत ही झिगझॅग रेषा तुम्ही स्वतःहून तुमच्या हातानं कमी करणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टीची जे एक स्वरूप यायला पाहिजे आहे त्या गोष्टीला एक चांगल्या वेनं ती गोष्ट जी होणार असते ती एक वेगळ्या वेनं जी चाललेली आहे, निगेटिव्ह वेनं चाललेली आहे, त्याची एक एक सुरळीत रेषा तुमची तयार होऊन जाईल. तर इथे आपल्याला ती गोष्ट दिसून यायला लागलेली आहे. नाईट ऑफ कप्सची आपल्याला जी एनर्जी आलेली आहे, नाईट ऑफ कप्स आणि 2 ऑफ कप्स एनर्जी जी आलेली आहे ती आपल्याला हे सांगायला लागलेले आहे जे तुमच्या एज्युकेशन रिलेटेड असतील तर याच्यामध्ये आपल्याला खूप सारी लोक याच्यामध्ये मदत करणार आहेत, खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला गाईडलाईन करणार आहे. इथं एंगेजमेंटचं तर पहिलंच आपलं कार्ड आलेलं आहे, एक मॅरेज संदर्भात पण आपलं हे कार्ड आलेलं आहे, बिझनेस रिलेटेड पण हे कार्ड आलेलं आहे, पार्टनरशिप रिलेटेड पण हे कार्ड आलेलं आहे. तर या गोष्टीचा आपण पॉझिटिव्ह वेनं एक तुम्हाला विचार करायला काही हरकत नाही असंही आपल्याला इथे एनर्जी आलेलं आहे. नाईट ऑफ कप्सची एनर्जी ही झालेली आहे. जे पण लोक जॉब हुडकत आहेत त्यांना एक जॉबचे एक चांगल्या अपॉर्च्युनिटी या 2024 या वर्षामध्ये आपल्याकडे ॲट्रॅक्ट व्हायला लागलेले आहेत हे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. 6 ऑफ कप आणि 6 ऑफ सॉर्टची एनर्जी दोन्ही एनर्जी आपल्याला हे दिसायला लागलेलं आहे की कुठे ना कुठेतरी एक आपलं फॅमिली गेट टुगेदर होणार आहे, कुठे ना कुठे तर तुम्ही बाहेर जाणार आहात. मग ते जॉब रिलेटेड असेल, एज्युकेशन रिलेटेड असेल किंवा एक ट्रॅव्हलिंग रिलेटेड असेल. यावर्षी कुठे ना कुठे तर फॅमिलीला घेऊन थोडासा टाईम स्पेंड करणार आहे आणि टाईम स्पेंड त्यांच्यासाठी करणं फार इथे गरजेचं आहे. जर रियुनियन व्हायचं असेल आणि थोडंसं मतभेदाची जी एक ठिणगी पडली होती त्याचं स्वरूप थोडं सॉफ्ट होताना दिसत आहे. या फॅमिलीसाठी आपल्याला टाईम काढण्यासाठी सांगायला आलेलं आहे. त्यांना बाहेर तुम्ही घेऊन जाणार आहे ही पण आपल्याला एनर्जी दिसायला आलेली आहे. इथं जी महत्त्वाची जी मला एनर्जी दिसून आलेली आहे की स्ट्रेंथ आणि टेम्परन्सची एनर्जी जी की आपल्या हेल्थ रिलेटेड इथं दाखवायला आलेली आहे. मेन एनर्जी जी निघून आलेली आहे ती हेल्थ रिलेटेडच आपल्या निघून आलेली आहे. तर युनिव्हर्सलचं पुन्हा आपल्याला तेच सांगणं आहे की जे गेलेल्या गोष्टी आहेत तो एक पास्ट होता, ते एक सर्कल होतं, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि आपल्याला एक पुढची जी दिशा आहे ती स्वतःच आपण ठरवणार आहोत. आणि तुम्ही जी एक दिशा ठरवणार आहात त्या दिशेला एक सक्सेसच्या स्वरूपामध्ये त्याची पावती तुमच्या हातामध्ये गॉडकडून मिळणार आहे. तर गॉडवर आपण ट्रस्ट ठेवा. टर्निंगची एनर्जी आलेली आहे. इथं पण आपल्याला तीच एनर्जी आलेली आहे की मी जे सांगायला आलेलं आहे तुम्हाला की हेल्थवर कुठे ना कुठे तर खूप सारे परिणाम तुमच्या व्हायला लागलेले आहेत. तर तुम्हाला पूर्णपणे बॉडी हिलिंग पाहिजे आहे, माइंड हिलिंग पाहिजे आहे, त्याशिवाय आपला सोल हिलिंग होणार नाही. तर स्वतःच्या हेल्थकडे तर प्रॉपर लक्ष द्यायला इथे आपल्याला सांगायला लागलेलं आहे. पुन्हा इकडे ट्रॅव्हलिंगची तीच एनर्जी आलेला आहे. थोडासा आपल्याला बाहेर जाणं गरजेचं आहे. वातावरण चेंज म्हणतो आपण त्याप्रमाणे स्वतःच्या एक मनाला एक जोपर्यंत एक हे करणार नाही, एक एनर्जी देणार नाही, पॉझिटिव्ह एनर्जी देणार नाही, एक आनंददायी याच्यामध्ये थोडा माहोलमध्ये आपल्याला जायला सांगितलेले आहे. जे काय तुमचे छंद आहे ते छंद जोपासायला सांगितलेले आहेत. छंद यासाठी, क्रिएटिव्हिटी यासाठी की ॲक्च्युली जे तुमच्याकडे आहे ते न पाहता जे गोष्टी घडून गेलेल्या आहेत, जे त्रासदायक आहेत, ज्या पेनफुल आहेत, त्याच्यामध्ये तुमचं माइंड जे गुंतलं गेलेलं आहे त्यासाठी इथे पुन्हा आपल्याला सांगायला आलेलं आहे की स्वतःच्या थोड्याशा क्रिएटिव्हिटीकडे लक्ष द्या आणि स्वतःला शील करून घ्या. इथे पुन्हा आपल्याला मास्टरची एनर्जी आलेलं आहे. जे मी मगाशी आपल्याला डिस्क्राईब केलेलं होतं की कुणी ना कुणीतरी एक असे
गॉडच्या स्वरूपामध्ये, एक धर्मगुरूच्या स्वरूपामध्ये, गॉडफादरच्या स्वरूपामध्ये गाईडलाईन करण्यासाठी, एंजलच्या स्वरूपामध्ये आपल्याला काही लोक अशी येतील आणि जिथे कुठे आपण अडकलेले आहात तिथून एक 4 शब्द तुम्हाला अशा सांगतील की जेणेकरून तुम्ही स्वतः इन्करेज व्हाल, तुमची स्वतःची स्ट्रेंथ वाढेल, स्वतःची एक मनोबल जे कमी झालेलं आहे ते कुठे ना कुठे तर तुमचं ते होईल. जी गिवअपची एनर्जी जी तुमची इथं दिसून यायला लागलेली आहे त्याच्यातून तुम्ही ते बाहेर पडणार आहे. तर आपल्याला गिवअप करायचं नाही आहे, तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. यासाठी आपल्याला मास्टरची एनर्जी निघून आलेली आहे. जे मगापासून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये हे 2024 हे वर्ष जे आहे ती जी एक जर्नी होती, जी एक चाललेली होती, ती जर्नी आपली पेनफुलची जर्नी ब्रेक होणार आहे आणि अबंडन्स तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेला आहे. तर तुम्ही मॅनिफेस्टेशन करा, ही एनर्जी आपल्याकडं ॲटोमॅटिकच गॉडनं पाठवून दिलेली आहे, ती येत आहे. त्याच्यात फक्त विश्वास ठेवा. माइंडची एनर्जी आलेला आहे. माइंड एनर्जी याचा अर्थ असा होतो की जे तुम्हाला पिंचिंग होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे एक निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत, जे एक धोका दिलेला आहे, जे एक फायनल क्रशेसच्या गोष्टी आहेत, जे रिलेशनशिपमध्ये जे एक वादविवादाच्या काही गोष्टी झालेल्या होत्या, ज्या पार्टनरबरोबरच्या काही गोष्टी झालेल्या होत्या किंवा लव्ह लाईफमध्ये काही अशा निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या होत्या की ज्यानं मनाला तुमच्या पिंचिंग होतं आणि त्रास होतं, तर ह्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायला सांगितलेलं आहे. स्वतःला गिल्ट करून घेऊ नका, हे आपल्याला सांगायला लागलेलं आहे. ज्याप्रमाणे दिवस असते त्याप्रमाणे रात्रही असते, रात्र झाली की दिवसही असते. रात्र म्हणजे रात्रच राहत नाही, दिवस म्हणजे दिवसच राहत नाही. त्यामुळे नवीन सूर्योदय तर रोजच्या रोज होतच असतो, डार्कनेस तर हा जातच असतो. तर इथं आपल्याला थोडक्यामध्ये ही इंटिग्रेशनची जी एनर्जी आहे आपल्याला त्या स्वरूपामध्ये सांगायला लागलेली आहे. एक्झिस्टन्स ही एनर्जी हे सांगायला लागलेलं आहे की आपण स्वतः आहोत, सारी दुनिया आहे. आपण जर नसेल तर या दुनियेचा आपल्यासाठी काहीच उपयोग नाही. सर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे एक्झिस्टन्स ही आपली एनर्जी आलेला आहे. स्वतःचा एक्झिस्टन्स जास्त महत्त्वाचा आहे. त्यासाठी फोकस जो आहे ते पूर्णपणे आपल्या हेल्थवर करण्यासाठी सांगितलेला आहे आणि हेल्थ आपली जर रिकव्हरी झाली तर बाकीच्या गोष्टी आपोआपच सगळ्या गोष्टी मार्गस्थ लागत राहणार आहेत. तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे की काही लोक असे आहेत की चेहऱ्यावर चेहरे, बुरखावर बुरखे घालून बसलेले आहेत. तुम्ही ॲक्च्युली इनोसंट पर्सन आहात. खूप एक म्हणजे दुनिया अशा पद्धतीचा पण गेम करू शकते, ही गोष्ट आपण ॲक्सेप्ट करत नाही. आणि ही गोष्ट ॲक्सेप्ट करत नसल्यामुळं जे एक पॉलिटिकल खेळ जो तुमच्याबरोबर खेळला गेलेला होता ते विसरणं तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट आता विसरणं मला शक्य नाही. एक दोघांनी आपल्याला एक दगाफटका जीवनामध्ये दिला म्हणजे संपूर्ण जगच तसं आहे, ही जी एक तुमची धारणा झालेली आहे मनाची, तर आपल्याला तसं करायचं नाही. एखादी दुसरी अशी गोष्ट होऊ शकते, याचा अर्थ असा नाही आहे एक चांगली लोक आहेत म्हणूनच दुनिया चालू आहे. तर फक्त इथं आपल्याला ही प्रिकॉशन घ्यायची आहे की लोक ओळखायला शिकायची आहेत. पॉलिटिक्स तुमच्या बाबतीत खूप सारं घडलेलं आहे, लोकांना तुम्हाला ओळखता आलेलं नाही आहे. तर इथून पुढं आपल्याला लोकांना ओळखायचं आहे, कारण तुम्ही अतिशय एक इनोसन्स पर्सन आहात. त्यामुळे ह्या साऱ्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो. थोडक्यात बघायला गेलं तर आपली ही जी काही एनर्जी निघून आलेली आहे, मानसिक ताणतणावाची एनर्जी, एक फसगत झालेली एक एनर्जी, फायनान्शियल क्रायसिसची एनर्जी, एक रिलेशनशिपमध्ये जो एक थोडासा दगाफटका मिळालेला होता त्याची एनर्जी. पण या साऱ्या गोष्टीतून एक 2024 आपल्यासाठी हे घेऊन आलेलं आहे, ही गुड न्यूज घेऊन आलेली आहे, ही पॉझिटिव्ह न्यूज घेऊन आलेला आहे की हळूहळू प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारख्या तुमच्या पॉझिटिव्ह वेनच होणार आहेत. तर फक्त आपण एक युनिव्हर्सल ट्रस्ट ठेवा, एक एंजल्सला सांगत राहा. एक कोणाचं तरी गाईडलाईन तुम्हाला जसं मिळणार आहे 2024 या वर्षामध्ये, तर त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे आपला 2024चा जर्नी चालू करा. इथे फार मोठं काय जे आहे अडथळे जे होते, तुमचे अडथळे बरेच आपले निघून गेलेले आहेत. पुलाखालून बरेच पाणी निघून गेलेलं आहे. जे येणार आहेत आपल्या लाईफमध्ये एक चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट व्हायला लागलेल्या आहेत. तुम्ही त्याचं एक खुल्या मनानं खुल्या दिलानं स्वागत करा आणि तेवढे तुम्ही पॉझिटिव्ह व्हा आणि तेवढे तुम्ही सरेंडर व्हा आणि त्या युनिव्हर्सलचे आभार माना, कारण त्याने या साऱ्या गोष्टीचं तुमचं एक चेन ब्रेक केलेली आहे. एक नवीन सर्कल तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह वेनं तुमच्याकडे पाठवून दिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहा. तर हे माझ्या कन्या राशीच्या लोकांसाठी जे होतं ते माझं 2024चं हे प्रिडिक्शन होतं. जेवढं आपल्या गोष्टी जी इथे तुम्हाला लागू पडतात तेवढ्या घ्या, ज्या लागू पडत नाहीत त्या सोडून द्या. तर 2024चं हे आपल्यासाठी जे आणलेलं होतं ते अशा पद्धतीचं मी प्रिडिक्शन आणलेलं होतं. तर थँक्यू. मी हा कार्यक्रम माझा इथं संपवते आणि पुन्हा उद्याच्याला मी याच वेळेला याच ठिकाणी आपल्याकडे घेऊन येणार आहोत की तुळ राशी 2024 यांच्यासाठीचं प्रिडिक्शन कसं असणार आहे. थँक्यू व्हेरी मच.